सद्गुरू पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो प्रश्न आहे, स्वरूप न दिसून असणे, असणे, दिसणे व सहज दिसणे या विविध अवस्थेने प्रगट आहे, विस्तारले आहे. त्या विविध अवस्था उलगडून सांगा. प्रश्न कळला सगळ्यांना? स्वरूप न दिसून असणे, असणे, दिसणे व सहज दिसणे या विविध अवस्थेने प्रगट आहे, विस्तारले आहे. त्या विविध अवस्था उलगडून सांगा. प्रश्न आला लक्षात सगळ्यांच्या? हल्ली काय जर AI वर परीक्षा प्रश्न येतात म्हणजे मुलांना नेहमीच उलट काहीतरी झालं की गोंधळतात ना, तसा हा प्रश्न कळला ना. स्वरूप न दिसून असणे म्हणजे काय? न दिसून असणे आहे पण दिसत नाही, म्हणजे त्याला निर्गुण निराकार स्वरूप म्हणतो आपण. ज्याला आपण निर्गुण निराकार म्हणजे आहे ते पण कळतच नाही, आहे नाही काहीच कळत नाही, न दिसून असणे. आता इथे दिसणं म्हणजे अनुभवणं हा अर्थ पकडायचा. दुसरा अर्थ आहे असणे, म्हणजे असणेपणाने असणे, म्हणजे केवळ आहे, म्हणजे ते सगुण निराकार. कळलं ना? निर्गुण निराकार, सगुण निराकार. नंतर दिसणे म्हणजे सगुण साकार. आता सहज दिसणे. आता हे सहज दिसणे हा परमार्थाच्या अंगाने पुढचा भाग आहे तो. पण पहिल्या 3 अवस्था ज्या आहेत की जे केवळ आहे पण ते कळत नाही. त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे आपण गाढ निद्रेत असतो पण कळत नाही. असतो ना आपण गाढ निद्रेत, झोपेत असतो. आता गाढ निद्रेत असतो पण ते कळत नाही, म्हणजे ते कसं होतं? निर्गुण निराकार. म्हणजे तिथे अस्तित्वाचं अनुभव येत नाही. गाढ निद्रा झाल्यानंतर जागे झाल्यावर आपण म्हणतो छान झोप लागली, किंवा एखादा झोप लागली नसेल तर छान झोप लागली नाही असं म्हणतो ना आपण. म्हणजे ही जी अवस्था आहे ही पूर्णतः नेणीव स्वरूप अवस्था आहे. ही निर्गुण निराकार ज्याला आपण म्हणतो ना, म्हणजे परमेश्वराचं मूळ स्वरूप, मूळ अगदी प्रथम जे आहे तेच निर्गुण निराकार स्वरूप आहे. परमेश्वर हा निर्गुण निराकार स्वरूप आहे. आणि परमेश्वरातून जे जे निर्माण झालं त्या ठिकाणी सुद्धा ते स्वरूप असतंच, म्हणजे निर्गुण निराकार स्वरूप. सगळ्या प्राणी मात्र झोप लागते. झोपेशिवाय कोणताही प्राणी मात्र राहू शकत नाही जिवंत. म्हणजे त्या अवस्थेचा अनुभव प्रत्येकाला येत असतो पण तो कळत नाही. म्हणजे गाढ निद्रेत आपण परमेश्वराशी एकरूप असतो. म्हणून सद्गुरूंनी सुंदर वर्णन केलं. जसं पायाशी अप्सरा असेल आणि डोक्याकडे भुजंग असेल, काही फरक पडत नाही, कळतच नाही. तर भुजंग आला की कोण अप्सरा समोर बसली आहे, म्हणजे कसलीही तिथे जाणीव उरत नाही, तिथे असणे पण कळत नाही. म्हणून परमेश्वराबद्दल सत्य वस्तुस्थिती लोकांच्या लक्षात येत नाही. परमेश्वर निर्गुण निराकार स्वरूप असल्यामुळे तो असा आहे कसा आहे सांगता येत नाही. झोप कशी आहे? जो झोप बघा, त्याच्या झोप आहे ती जसं आपण झोपेत कसे असतो तसं ते परमेश्वराची मूळ अवस्था आहे. आणि त्यामुळे ह्या निर्गुण निराकार स्वरूपाबद्दल कोणी काही बोलू शकत नाही. तो काय आहे, कसा आहे, वर्णन किती केलं तरी ते एवढंच सांगता येतं की ते अनंत स्वरूप आहे, अव्यक्त आहे, असीम आहे, म्हणजे त्याला सीमा नाही, अमर्याद आहे, अदृश्य आहे, दिसत नाही.
व्यक्त नाही. पण त्याच्यातून एवढं प्रचंड विश्व निर्माण झालं म्हणजे ते प्रचंड शक्तिशाली आहे. तिथे प्रचंड शक्ती आहे. म्हणून ह्या संपूर्ण विश्वाचं जे मूळ आहे ते निर्गुण निराकार परमेश्वर आहे. म्हणून परमेश्वराचं खरं भजन करायचं कुठे करायचं, ह्या निर्गुण निराकार परमेश्वराचं भजन केलं पाहिजे. परमेश्वराची खरी भक्ती, खरा परमेश्वर कुठे आहे, तर निर्गुण निराकार, त्याचं मूळ स्वरूप. खरा म्हणजे मूळ स्वरूप, आणि मूळ स्वरूप पूर्णपणे नेणीव स्वरूप आहे. तिथे कसलीही जाणीव नाही, कसलीही जाण घेता येत नाही. आपल्या ब्रह्मांडामध्ये कृष्णविवर असा, इंग्लिशमध्ये त्याला ब्लॅक होल म्हणतात, म्हणजे काळा होल आहे म्हणजे आपण म्हणतो. पण आपल्या मराठीत सुंदर आहे, कृष्णविवर आहे. कृष्ण आहे तिथे. कृष्ण म्हणजे काळोख असतो. तिथे त्याच्या आतमध्ये एवढं जरी किरण त्याच्या जवळ गेलं तर किरण पण खेचलं जातं. इतकं त्याच्याकडे गुरुत्वाकर्षणाचा सेक्शन जितकं पॉवरफुल आहे की कोणताही ग्रह जरी जवळ गेला त्याच्याजवळ, त्याच्या कक्षेत, जसं चुंबकाच्या जवळ गेला की लगेच खेचलं जातं ना जवळ, पॉवरफुल चुंबक असेल तर, तसं ते इतकं ग्रह तारे म्हणा काही असो गिळून टाकतो म्हणतो ना आपण, तसं ते. बरं, ते आतमध्ये गेलं कुठे जातं माहीत नाही. तेही निर्गुण निराकार स्वरूपच आहे. म्हणजे ह्या निर्गुण निराकार स्वरूपातून सगळं विश्व निर्माण होतं, आणि ह्या सगळ्या विश्वाचं लय झाल्यानंतर परत ते निर्गुण निराकार स्वरूप होतं. जिथून आपण येतो तेथे परत आपण जातो, असं जे आपण म्हणतो ना, जन्माला आलेला माणूस शेवटी मृत्यू पावतो असं म्हणतात. तेव्हा ते निर्गुण निराकार स्वरूप होऊन राहतो, म्हणून कळत नाही कुठे गेलं, काहीच कळत नाही. म्हणून ही जी अवस्था आहे ती परमेश्वराचं मूळ स्वरूप असल्यामुळे आपण त्याला बऱ्याच वेळेला निर्गुण निराकार स्वरूप सांगताना दिव्य अनंत दिव्य नेणीव रूपा दिव्य प्रज्ञा शक्तिमया असं वर्णन करतो. मनुष्याच्या ठिकाणी सुद्धा ते आहे. म्हणजे ब्रह्मांडी आहे ते पिंडी. म्हणजे आपल्या ठिकाणी सुद्धा आपली अवस्था ती आहे निर्गुण निराकार स्वरूप. आपणही असतो कधी गाढ झोपेत, किंवा एखादा माणूस बेशुद्ध झाला, निर्गुण निराकार स्वरूप. कोमामध्ये गेला, निर्गुण निराकार स्वरूप. तिन्ही अवस्था तिथे आहेत. त्या तिन्ही अवस्थेमध्ये जरी फरक असला तरी ते निर्गुण निराकार स्वरूपाशी ती एकरूपता आहे. आता हे जे निर्गुण निराकार स्वरूपाच्याच ठिकाणी नियंत्रण करण्याची अवस्था निर्माण होते आपोआप. कोण करतं काही नाही, तेच त्याच्यातच स्वतः स्फूर्त, त्याला स्फुरण म्हणतात. ते जे स्फूर्त म्हणजे तिथे आपल्या असणेपणाचं भान घेतलं जातं. स्फूर्त म्हणजे मी आहे वगैरे शब्द आपण बोलतो, कारण म्हणजे तिथे मी आहे म्हणाला, मी मराठीमध्येच परमेश्वर बोलतो का असं म्हणा. संस्कृतमध्ये अहम ब्रह्मास्मी असं काही नाही आहे. शब्द हे मनुष्याने निर्माण केले, शब्दभाषा ही मनुष्याची आहे. परमेश्वरीय शक्तीच्या ठिकाणी तिथे जाण घेतली, भान घेतलं गेलं, आणि त्या भान घेण्याच्या अवस्थेमध्ये असलेली ही चैतन्य शक्तीचा जो काही भाग आहे तोही अनंतच आहे. कारण अनंत असला हेही अनंतच आहे, आपल्या दृष्टीने सगळं अनंत आहे. ते असणेपणाचं भान घेतं, म्हणून आहेपणाने ते पाहायला लागतं. आहेपणाचं तिथे कार्य सुरू होते. नियंत्रण करणं म्हणजे आहेपण तिथे जाणलं जातं, ही त्याची दुसरी अवस्था. हे आहेपण जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा ह्या आहेपणाच्या अनुभवातून जी अवस्था आपल्याकडे असते, आपल्याकडे पण असते ती. आता ही परमेश्वरी अवस्था ही आपल्या अवस्थेवरनं आपण लक्षात, ब्रह्मांडी ते पिंडी म्हणताना आपण गाढ झोपलेलो असतो आणि जागे होतो आपोआप. आपल्याला कोणतं उठवलं, हलवलं तर उठतो, ही वेगळी भाग. पण न उठवता सुद्धा आपण बरोबर उठतो. काही लोक लवकर उठतात, काही लोक उशिरा उठतात, तो वेगळा भाग. सूर्यवंशी असतात ते दुसरे सण. तर हे आपोआप उठणं आहे ते स्फुरण आहे. केवळ गाढ झोपेची अवस्था ते एकदम कसं असतं बघा ना. गाढ झोपेत तुम्हाला काही कसली आवश्यकता नसते. म्हणजे नेणीव स्वरूप ज्याला म्हणतो ना आपण, त्यामध्ये काय हवं आहे का, काही हवं नाही. नको आहे का, नको पण नाही, हवं पण नाही, काही नाही, काहीच नाही. केवळ असणे पण असतं ते खरं. आणि त्या केवळ असण्यामध्ये परत स्फूर्त, त्या स्फुरणातून जे आहे त्याला
सगुण निराकार स्वरूप म्हणजे दिसणं. मग दिसणं म्हणजे असण्याचा अनुभव घेतं ते. आता इथे दिसणं याचा अर्थ अनुभव. दिसणं हा शब्द म्हणजे दिसत पण आहे पण दिसत नाही, आणि असणे आणि दिसणे हे असणेपणाचं भान घेतलं जातं, तेव्हा आपण म्हणतो सगुण निराकार. आता ही सगुण निराकारालाच रामदास स्वामी मूळ माया म्हणतात. म्हणजे काय, निर्गुण निराकार ही जी अवस्था ही मूळ अवस्था आहे, तिच्यामध्ये तो बदल होतो, ज्याला हे परिवर्तन होतं. त्याच अवस्थेमध्ये थोडं परिवर्तन झालं, आणि ते परिवर्तन होणं ह्यालाच माया म्हणतात. माया अनेक वेगळ्या अर्थाने शब्द वापरतो, पण ही मूळ माया म्हणजे या मूळ मायेतून सगळं विश्व निर्माण झालं. आता ही जी मूळ माया आहे ती असणेपणाने असतं, म्हणजे जाण भान घेतलं. आपण म्हटलं जस्ट जागे झालो तर पटकन काही करत नाही, पण आपण आहोत की आपण उठलो आहोत हा भाव तिथे असतो, की तिथे जाण असते, कळलं ना. त्यामुळे ती जी अवस्था असते त्यावेळेला ते असणेपणाच्या भानात असतं. म्हणजे आपल्याकडे पण तेच परमेश्वर म्हणजे कसं विश्व निर्माण झालं त्या अंगाने आपल्याला हा विषय समजून घ्यावा लागतो. आता हे जे दिसणं म्हणजे साकार होणं, म्हणजे त्याला आपण सगुण साकार रूप म्हणतो. सोप्या भाषेमध्ये आणखीन बोलतो, असणारा, स्फुरणारा आणि दिसणारा. पूर्वी आपण या अंगाने बरेच वेळ चिंतन केलं की असणारा आहे तोच स्फुरणारा होतो, स्फुरणारा आहे तोच दिसणारा होतो. दिसणारा म्हणजे सगुण साकार रूप. हे सगळं विश्वामध्ये ब्रह्मांड ज्याला म्हणतो हे ते मूळच म्हणजे निर्गुण निराकार स्वरूप, सगुण निराकार स्वरूप, तेच सगुण साकार रूपात झालं. म्हणून ही जे दिसणार जे अवस्था आहे परमेश्वराची, त्याला गुणमाया म्हणतात. कारण त्यात गुण प्रगट होतात. सगळे गुण दाखवतो ना आपण, एक सगळेजण एकेकाचे एक गुण दाखवले जातात. आता हे कोणाचे गुण आहेत? त्या निर्गुण निराकार स्वरूपातून निर्माण झाल्या. म्हणून निर्गुण निराकार स्वरूपाचं म्हणताना महाराज काय म्हणतात, जिथून सगळे आकार निर्माण होतात पण तो स्वतःचा म्हणून कसलाच आकार नसतो, त्याला म्हणतात निराकार. निर्गुण म्हणजे जिथून सगळे गुण निर्माण होतात पण त्याचा स्वतःचा गुण म्हणून काहीच सांगता येत नाही, म्हणून तो निर्गुण. म्हणजे तिथून सगळं निर्माण होतं पण त्याचं तो स्वतः तसा काहीच नाही, त्याच्याविषयी ते वेगळं. म्हणजे आपल्याकडे आपण अनेक विचार करतो, चांगले वाईट, पण तरी आपण म्हणून असतोच ना. आपल्या असणेपणातून मी आहे, आणि ह्या मी आहेतून जेव्हा आपण अनेक विचार करत असतो, विचार किती करतो? 60,000 विचार करतो म्हणतात. अनेक विचारांनी आपलं चालू असतं. विचार करणं हा आपला स्वभाव. पण त्याचं आपलं काय कमी होतं का? आपण आहे तिथं असतोच तसं. तसं निर्गुण निराकार सतत असतं. निर्गुण निराकार स्वरूपात काही फरक पडत नाही. जर समुद्रात अनेक लाटा निर्माण होतात, समुद्र काही संपत नाही, की समुद्र आटत नाही. लाटा येतात, लाटा परत लय पावतात. तसं हे ब्रह्मांड, एवढं प्रचंड ब्रह्मांड जे निर्माण झालेलं आहे ते त्या परमेश्वराचं सगुण साकार रूप आहे. म्हणून परमेश्वराला पाहायचं आहे डोळ्यांनी तर त्याचं सगुण साकार रूप पाहावं लागतं. पण बाकी असणेपण जे आहे त्या असणेपणाची अवस्था साधनेमध्ये मिळते, किंवा आपण जस्ट जागे होतो आणि हे जर आपल्याला कळलं तर ती अवस्था आपल्याला परमेश्वराची अवस्था म्हणजेच आपली अवस्था तशी अशी कळते. पण निर्गुण निराकार स्वरूप काही सांगता येत नाही, म्हणून परमेश्वराचं वर्णन करता येत नाही. नेती नेती म्हणून सगळे मागे, वेद मागे सरले म्हणतात. नेती नेती न इति, न इति म्हणजे आता कसं असतं, कोणतीही गोष्ट सांगताना आपण दुसऱ्या गोष्टीचा एक आधार घेत असतो. आता आधार घेताना आंबट म्हटलं तर चिंचेसारखं आंबट, पण चिंचेसारखं आंबट नाही, मग दुसरं कशाचं? कैरीसारखं आंबट. मग कैरीचा आंबटपणा वेगळा, चिंचेचा आंबटपणा वेगळा, असं आहे ना. म्हणून आंबट म्हटलं की एकच आंबट नाही, त्या आंबटपणामध्ये विविधता आहे. त्या विविधता समजा ना, चिंचेसारखा, कैरीसारखा, अशा अनेक वर्णाने आपण आपलं जसं कडू म्हटलं तर कारल्यासारखं कडू, मेथीसारखं कडू असं ते वेगळं, गवार कडू असं ती आणखीन वेगळी, सगळं कडू पण आहे.
पण आपल्याला त्या कडूपणाचं वर्णन करायचं असेल तर आपण एक आधार घेतो. परमेश्वराचं वर्णन करायला कशाचा आधार घेता येत नाही. त्या कोणासारखा आहे काही नाही, तो त्याच्यासारखाच आहे, दुसरं त्याच्यासारखं कोणच नाही. निर्गुण निराकार स्वरूप म्हणताना न इति नाही ते म्हणजे हा असं आहे का, ह्याच्यासारखं आहे का, त्याच्यासारखं काहीच सांगता येत नाही. म्हणून निर्गुण निराकार स्वरूपाचं वर्णन शब्दामध्ये करता येत नाही, तर शब्दातीत आहे असं म्हणतात त्याला. वर्णनाच्या पलीकडे आहे, शब्दांच्या पलीकडे आहे, अनुभवाच्या पलीकडे आहे, लोकांच्या पलीकडे, लोकातीत, अनुभवातीत, शब्दातीत. हे सगळं वर्णन केलं म्हणजे त्याला सांगता येत नाही परमेश्वर कसा आहे, पण त्याचं असणे पण अनुभवता येतं. असणे पण म्हणजे ते तत्व आहे हे जो साधक म्हणून इथे परमार्थाचा जो उपयोग होतो, परमार्थिक ज्ञानाचा, त्या ज्ञानातून आपल्याला परमेश्वराचा अनुभव घेता येतो. डोळ्याने त्याला सगुण साकार रूपात पाहता येतं. मनाने ते सगुण साकार रूपाचा अनुभव घेता येतो. आणि मन हेच जेव्हा नेणीवे जातं तेव्हा त्या निर्गुण स्वरूपाचा अनुभव घेता येतो. तिन्ही गोष्टीचा अनुभव घेता येतो. म्हणजे परमेश्वराला पाहता येत नाही असं नाही. पाहता पाहता म्हणजे फक्त डोळ्याने पाहणं हा जो अर्थ लावतो तो चुकीचा होतो आपल्या परमेश्वराच्या बाबतीत. परमेश्वराला डोळ्याने कधीही पाहता येणार नाही, कोणत्या निर्गुण निराकार स्वरूपाला पाहता येणार नाही. सगुण निराकार स्वरूपालाही पाहता येत नाही, पण ते मनाने अनुभवता येतं. मनाच्या ठिकाणी कसं आहे ते पाहता येतं. आणि निर्गुण निराकार स्वरूपाचं तर आपण तेच होऊन गेलो तरच ते कळतं. म्हणून स्वरूपी स्वरूपाची व्हावी, वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे रामदास स्वामी सांगायचे. की कोणीतरी विचारलं परमेश्वर कसा आहे, असा आहे का, आकाशासारखा आहे का? आकाशाचं पण वर्णन कसं आहे? अदृश्य आहे, अव्यक्त आहे, व्यापक आहे. सगळं परमेश्वर जे वर्णन ते आकाशाला लागू होतं. मग आकाश परमेश्वर आहे का? तर ते म्हणाल नाही, आकाश वेगळेपणाने पाहावे. म्हणजे आकाश हे दृश्य आहे, आपल्याला दृश्यात दिसत नाही, पण आता ढग आहे ते कुठे आहेत? आकाशात आहेत. ढगामुळे आकाश म्हणतो आपण, पण ढग म्हणजे आकाश नव्हे. आकाश म्हणजे पोकळी. पण ती वेगळेपणाने पाहता येते. जे वेगळेपणाने पाहतात त्याला दृश्य जगत म्हणतात, म्हणजे सगुण साकार रूप. म्हणजे ते मूळ स्वरूप नाही. म्हणून आकाश वेगळेपणाने पाहावे, स्वरूपी स्वरूपाची व्हावे. म्हणजे स्वरूप आणि आकाशामधला फरक काय? स्वरूपाचा अनुभव व्हायला स्वरूपच व्हावं लागतं. म्हणजे निर्गुण निराकार स्वरूपाचा अनुभव घ्यायचा तर तुम्हाला गाढ झोपलंच पाहिजे. दुसऱ्या भाषेत जर निर्गुण निराकार स्वरूप कळायचं तर मला कळणार कसं? आपण गाढ झोपेत जसे असतो तसंच ते परमेश्वराचं स्वरूप आहे, निर्गुण निराकार गाढ झोप. म्हणून स्वरूपी स्वरूपाची व्हावे. गाढ निद्रेचा अनुभव घ्याल त्याला तुम्हाला कळेल निर्गुण निराकार स्वरूप म्हणजे काय. काहीच अनुभव येत नाही, पण जो काहीच येत नाही अनुभव तोच अनुभव. कळलं ना? म्हणून आकाश वेगळेपणाने पाहावे, स्वरूपी स्वरूपाची व्हावे, वस्तूचे पाहणे स्वभावे. म्हणजे या वस्तूला कसं पाहायचं? स्वरूपी स्वरूपाचे आहे, तेच होऊन राहिल्याशिवाय त्याचा अनुभव घेता येत नाही. म्हणून वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे असे. ऐसे म्हणजे अनुभव घ्यायचा आहे परमेश्वराचा, म्हणजे निर्गुण निराकार स्वरूपाचा घ्यायचा, तर तुम्हाला त्या परमेश्वराशी एकरूप व्हायला पाहिजे. म्हणून परमेश्वराबद्दल कोणीही काही सांगू शकत नाही. म्हणजे कोणी सांगू शकत नाही म्हणजे काय होतं? नेमकं निर्गुण स्वरूप कसं आहे हे आत्तापर्यंत कोणालाही कळलं नाही. ते परमेश्वराचं स्वतःचंच गुह्य आहे. जे संत ह्या स्वरूपाचा अभ्यास करतात, स्वरूपाचा अभ्यास, आता आपण निर्गुण निराकार स्वरूपाचाच अभ्यास करायचा असा जर तो विचार करता काय करावं लागेल? स्वरूपी स्वरूपाची व्हावे. त्या स्वरूपाशी एकरूप होऊन 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 तिथे जे त्या नेणीव स्वरूपात जाण निर्माण होईल तिथे त्या संतांना त्याचा अनुभव येऊ शकतो. नाही आहे तसं नाही. हे मोठे संत जे म्हणतात त्यांना तो अनुभव होता म्हणून ते महान संत म्हटले जातात. जे रामदास स्वामी आहेत किंवा रामकृष्ण परमहंस आहेत, शंकराचार्य आहेत, ही जी मोठी महान मंडळी जी सांगितली जातात त्यांनी तो अनुभव त्या पद्धतीने घेतला. ज्ञानेश्वर माऊली आहेत, ही सगळी संत महात्मे जे आपण म्हणतो. म्हणून परमार्थाचा अभ्यास या सगळ्या अवस्थेच्या अनुभवातून
घ्यायचा असतो. अभ्यास कुठे होतो? प्रत्येक ह्या अवस्था आहेत. वेगळं काहीच नाही. आता दिवस मावळतो, काळोख झाला. पण हे सगळं दृश्य जगत ज्याला म्हणतो, झाडं, वनस्पती, पशु ते आहेतच. दिसत नाहीयेत. काळोख, एकदम काळोख झाला, काहीच दिसणार नाही. उजाडलं की ते जे आहे ते तिथे दिसतं. डोंगर आहे, झाडं आहेत, सगळे आहेत. तसं ह्या अवस्थेमधून ही परमेश्वरी शक्ती कार्यरत आहे. परमेश्वराचं कार्य तसं चाललेलं आहे. सगुण साकार रूपाने प्रत्येक रूपाला हे निर्गुण निराकार स्वरूप किंवा सगुण निराकार स्वरूप व्यापून आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे सगुण आपण म्हणतो रूप कशावरून? परमेश्वरी शक्तीचंच ते आहे. परमेश्वरी शक्ती आणि रूप वेगळं नाही. म्हणून ते एका ठिकाणी तर संत सांगतात एक की वेगळेपणाने म्हणजे ह्याला मला वेगळं पाहता येणार नाही. सुंदर अभंग तो. की जे जे दिसतंय त्याला वेगळं करून पाहीन तर तसं तुला पाहता येणार नाही. सगळ्या सकट पाहता येत. काय असं त्याचा अर्थत्व आहे. सुरुवात काय? आगवे सकटची मी बरोबर. म्हणजे हे सगळं जे आहे त्याच्या सकट. निराळं तुला पाहता म्हणतात मला तुम्ही दिसणार म्हणजे निर्गुण निराकार स्वरूप पाहता येणार नाही. पण तेच निर्गुण निराकार स्वरूप सगुण साकार झालंय हे जर लक्षात आलं तर ते पाहता येतं की बाबा प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येक रूपाला हे स्वरूप व्यापून आहे. किंवा दुसऱ्या ठिकाणी असंही सारे शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू सकळ. म्हणजे शून्य म्हणजे सूक्ष्म, स्थावर म्हणजे अचर म्हणजे डोंगर वगैरे ते. शून्य स्थावर जंगम, जंगम म्हणजे चालणारे, चर अचर चर आणि सूक्ष्म. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ. त्या सर्व व्यापलं पण कळत नाही. म्हणून आपल्या सगळ्यांना कोणी व्यापून ठेवलंय? परमेश्वरी शक्तीत आपण व्यापलेला बरोबर, पण आपण शोधतो कुठे? कळत नाही. म्हणून शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू सकळ. की जर ज्याला हे ज्ञान कळलं की ह्या स्वरूप आहे तर हा बाप रखुमा देवीवर म्हणजे स्वरूप हा विठ्ठल तोच जाणतो. सकळ म्हणजे जाणणारा. की हे सगळं जाणतं कोण? तर जाणतं ते हे चैतन्य स्वरूपच जाणतं. म्हणजे आता आपण म्हणतो मी जाणतो, मी पाहतो, तू पाहतो. खरं तर पाहतो कोण आहे? ते एकच स्वरूप अनंत रूपाने प्रगट आहे आणि अनंत रूपाने ते जाणत आहे, विविध रूपाने. का? कारण त्याच्याकडे एवढे गुण पडलेले आहेत की ते एक एक गुण थोडं थोडं एक नग आहेत. एक एक रूप म्हणजे थोडंसं ह्याच्याकडे, थोडंसं ह्याच्याकडे, थोडंसं ह्याच्याकडे ठेवतो ना आपण. तशा रूपाने हे सगळं विश्व प्रगट आहे. म्हणून सगळीकडे पाहताना कसं पाहिलं पाहिजे? सर्वत्र हे चैतन्य स्वरूप आहे. म्हणून आपण काय सांगतो? आहे ते चैतन्य स्वरूप आहे. जाणतं जो अनुभव येतो तो अनुभवणार आहे तेच चैतन्य स्वरूप आणि दिसतं ते चैतन्य स्वरूप, सर्व सर्व चैतन्य स्वरूप. म्हणून व्यावहारिक दृष्टिकोनातून सर्व माणसं, प्रापंचिक दृष्टिकोनातून माणसं जीवन जगत असतात. ते सर्व रूपाच्या अपेक्षेत हवं आणि नको ह्या भावामध्ये, हवं आहे आणि नको आहे, इथेच आपण सगळा आपला व्यवहार चालत असतो प्रापंचिक ह्याच्यात. आणि त्यामुळे आपल्याला मनासारखं कोण देत असेल तर त्याचा तो आपल्याला बरा वाटतो. देत नसेल तर त्याचा आपल्याला राग येतो, द्वेष येतो, मत्सर येतो, हे सगळं करत असतो. दुसऱ्या बाजूने घेतलं तर काय होतं? ती परमेश्वर शक्तीच स्वतःचा मत्सर करते, द्वेष करते, स्वतःवरच रागवते, स्वतःवरच द्वेष करते, स्वतः असं होतं ना. कारण एकच तत्व विविध रूपाने प्रगट असल्यामुळे त्या प्रत्येक रूपातून तो वागतोय. पण आहे कोण? तो स्वतःच आहे, दुसरा कुठे आहे समोर? पण प्रपंचामध्ये जीवन जगताना सगळ्या अज्ञानातून जीवन जगत असल्यामुळे
तू वेगळा मी वेगळा तो वेगळा, ह्या वेगळेपणातून आपण पाहतो आणि त्या वेगळेपणातून पाहताना त्याचा भेदाभेद ही वृत्ती आपल्याकडे भेदातून पाहतो आपण. आता मग भेद हा सगळ्या जातीच्या नावाने, धर्माच्या नावाने, पंथाच्या नावाने, सर्व अंगाने ही भेद आणि त्या भेदातून दुःख निर्माण होतं. समाजामध्ये हे जे दुःख आहे ते काय, श्रेष्ठ कनिष्ठ ह्या भावामुळे आहे की आम्ही श्रेष्ठ, की आमचंच सत्ता गाजवायची आम्हाला. आता बघा युद्ध वगैरे सगळे जे बघतो आपण, खरं म्हणजे आहे काय, एकाच परमेश्वराची सगळी रूपं आहेत, पण ते आपसात लढतायत. म्हणजे लढतात काय, मीच माझ्या हाताने डाव्या हाताला मारायचं आणि डाव्या हाताने उजव्या हाताला मारायचं. खरं बघायला गेलं तर पारमार्थिक दृष्टिकोनातून चाललं काय, मीच मला मारतोय, थोबाडीत मारतो आणि भाई मी जिंकलो आणि दुसरं रडलो, एका मारलं की रडालो की धारलो. असा जो प्रकार चाललेला आहे तो सर्वसाधारण माणसाला कळतं, त्याला वाटतं आम्ही जिंकलो, आम्ही हरलो. कोणच हरत नाही आणि कोणच जिंकत नाही. हे सगळं जीवन असं चाललेलं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या अवस्था लक्षात घेताना सतत आपल्याला हे सगळं चैतन्य स्वरूपच आहे. पारमार्थिक दृष्टिकोनातून जर अभ्यास करायचा, म्हणजे हे सगळं अनुभवायचं असेल तर पारमार्थिक दृष्टी पाहिजे. प्रापंचिक दृष्टीमध्ये वेगळेपण दिसतं. आपल्याला आवडणारी माणसं आवडतात, न आवडणारी माणसं आवडत नाही. आपल्याला हवी त्या माणसाला आपण जवळ करतो, नको अशांना ओढवतो. हे सगळं होतं ना, त्याचा अर्थ काय, अज्ञान. त्यालाच म्हणतात अज्ञान. हे अज्ञान आहे. संतांकडे कसं होतं, सगळे आपलेच, किंबहुना मीच सर्व आहे, हा जो भाव आहे. मीच म्हणजे हे चैतन्य स्वरूप या देहातून पाहतं आणि ह्या चैतन्य भावामध्ये सर्वत्र ही चैतन्य स्वरूपाचीच, म्हणजे ह्या माझीच रूपं आहेत, म्हणून मीच सर्वत्र, अहम सर्वत्र प्रभवः, असं जो गीतेमध्ये सांगितलंय, भगवद्गीतेत. ते श्रीकृष्ण म्हणतात अहम सर्वत्र प्रभा, आणि माझ्यातच सर्व निर्माण झालं, मीच सर्वत्र प्रभावित आहे आणि मीच. मग तरी पण सुदर्शन चक्र घेऊन परत शिशुपालाला मारायला मागे हटत नाही श्रीकृष्ण. का? कारण माझी नखं मी काढू शकतो ना, नखं पण माझीच आहेत, बोटं पण माझी आहेत. बोटं नाही का तोडत मी, नखं कापतो, कारण नखाचा त्रास होतो. कळलं ना? आता केस ज्याला कापायचे तो कापू शकतो, ज्याला कापायचे नाही कापू शकत. आपलेच केस आहेत, कसे कापायचे असं नाही प्रश्न, कारण आपल्याला ती व्यवस्था आहे की तिथे काहीच होत नाही. तसं ह्या जगामध्ये जे जे अनिष्ट आहे, दुःखदायक आहे किंवा इतरांना त्रासदायक आहे, त्यांचा त्याच तत्वाकडून नाश होतो. लक्षात घ्या. आपण कोणाला शिक्षा द्यायची गरज नाही. त्याने असं केलं तर असं शिकवलं पाहिजे असं आपल्या मनात, तू ते स्वतःच्या देहभावातून वागतोस तर ते पाप निर्माण होतं. पण स्वरूपभावातून सर्वांचं भलं व्हावं म्हटलंस की ते पुण्य निर्माण होतं. पाहण्याची ही दृष्टी येणं फार कठीण होतं. आपण असं कसं पाहायचं. पण तुम्हाला जर परमार्थ सिद्ध व्हायला हवा असेल तर सर्व मीच आहे, मीच आहे म्हणजे सर्व चैतन्य स्वरूपच आहे, हा भाव असला पाहिजे. संतांकडे तो असतो. आता हे मोठे संत म्हणजे काय, त्या स्वरूप भावातून ते पाहतात. स्वरूपी स्वरूप जो आहे ते स्वरूपच आहे, त्याच्या पलीकडे त्यांचं काहीच स्मरण नसतं. त्या भावातून जितके ते पाहतात तितकं हा परमार्थ सिद्ध होतो. पण त्या भावात पाहण्यासाठीच आपल्याला ह्या सगळ्या अवस्था समजल्या पाहिजेत. म्हणून ह्या अवस्था कळल्या ना तर आपल्याला हे कळतं, विश्व परते सारावे मग माते पावे, ऐसा तो मी नव्हे. मग अशी म्हणून काय, आघवे सकटचे. कारण विश्व परते, विश्वाला मी बाजूला करेन आणि मग पाहीन, तसं तुला पाहता येणार नाही. कारण निर्गुण निराकार स्वरूपाला पाहता येत नाही. निर्गुण निराकार स्वरूपाला पाहायचंय तर हे सगुण साकार रूप जिथून निर्माण झालं त्याचा आधार घेऊन सांगायला होता, हा जेथून निर्माण होते ते निर्गुण निराकार स्वरूप, त्याचं काही वर्णन आपल्याला करता येत नाही. म्हणून विश्व परते सारावे मग माते पावे. मग माते म्हणजे मला, म्हणजे तिथे श्रीकृष्ण म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये असणार. विश्वाला बाजूला सारून मला पाशील म्हणजे सद्गुरू शिष्याला सांगतोय, कृष्ण अर्जुनाला सांगतोय. त्याचा अर्थ विश्व परते सारावे मग माते पावे, ऐसा तो मी नोहे. म्हणजे तू फक्त मला पाय ना, मी मला इतरांना कोणाला पाहिजे, मी तुलाच पाहिनं, असं जर अर्जुन कृष्णाला म्हणत असेल तर तुम्हाला तसा मी नाही आहे.
मला पाहायचं असेल तर सर्वात सकट मी आहे. आपण काय म्हणतो, मी माझ्यापुरती आहे. हे आपलं. पण तो कृष्ण म्हणतो सर्वांसकट मी आहे. तो सद्गुरू म्हणतो सर्वांसकट मी आहे. म्हणून सद्गुरूंना सगळेच आपले शिष्य मीच आहेत. पण शिष्यानं वाटतं ह्याला कशाला जवळ केलं, त्याला कशाला जवळ केलं, असं म्हणतात ना. बऱ्याच वेळा आपल्या सद्गुरूकडे आपण म्हणतो ना, ह्याला कशाला जवळ केलं पाहिजे, माहिती आहे तो किती अहंकारी आहे, मग ह्याला कसं घेतात. त्यांची दृष्टी अशी असते, एक समत्वाने पाहतात. तो चुकतोय की बरोबर आहे हे त्याला ते समजवण्याचा प्रयत्न करतात. तो समजत नसेल त्याला ते काय करणार. पण तरी पण त्यांची कृपादृष्टी असते. काही पुण्य असेल, काही चांगलं सत्कर्म असेल, का आणखी काही चांगलं प्रारब्ध असेल, तर त्याच्यातून हे सगळं आपलं पाहणं सुधारलं पाहिजे. म्हणजे ही सगळ्या अवस्था कळतील ना, तर आपलं पाहणं कसं असलं म्हणजे हे छोटे मोठे द्वेष, छोटे मोठी भांडण, ह्याचं तुझं माझं, ह्याच्यात जिथे आपण अडकतो तिथे तो प्रपंच आहे. कळलं ना. पण हे सर्व विश्व एकाच स्वरूपाचं आहे. एकाच स्वरूपातून सगळं निर्माण झालेलं आहे. हा जेव्हा बोध साधकाकडे येतो तेव्हा त्याचं पाहणं सुधारतं. म्हणून सगळा परमार्थ हा पाहण्यात आहे. इथे शब्द महाराजांचं अमृत तुषार आहे जो, की सर्व परमार्थ हा पाहण्यात आहे. हे वर्म ज्याला कळलं नाही त्याचा सगळा परमार्थ पाहणं. म्हणजे आपण काय पाहतो, कसं पाहतो, कुठे पाहतो, आणि पाहणं सतत चाललंय. पाहणं म्हणजे जाणणं. लक्षात घ्यायचं, प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा वेगळा आहे. डोळ्यातून पाहतो म्हणजे पाहणं म्हणतो आपण. पण डोळ्यातून पाहतो म्हणजे नेमका काय करतो, जाणतो. कानातून ऐकतो म्हणजे नेमका काय, तो आवाज जाणतो, गंध जाणतो नाकातून, स्पर्श जाणतो, जिभेवर कोणता पदार्थ कसा आहे ते जी चव आपण चाखतो तेही जाणतो. म्हणजे 5 अंगाने जे आपण जाणतो, हे जे जाणणं आहे ते अनुभवणं आहे. ते जाणलं की परत अनुभव. म्हणून जो असणारा आहे त्याची दुसरी अवस्था असते स्फुरणारा. जो स्फुरणारा आहे तोच व्यापणारा होतो, व्यापतो. व्यापतो म्हणजेच पाहतो. जो व्यापणारा आहे म्हणजेच पाहणारा आहे तोच जाणणारा होतो. जो जाणणारा आहे तोच ध्याता म्हणजे चिंतन करणारा होतो, ध्यान करणार. आणि जो चिंतन करणार आहे तेव्हा तो करणारा होतो, म्हणजे कृती करता. आणि तोच करता भोगता होतो, म्हणजे अनुभवतो. भोगणं म्हणजे अनुभवणं. लक्षात घ्या, भोग या अंगाने वेगळे वेगळे अर्थ लावतो. आपल्याला परमार्थिक अर्थ जर लावायचा तर अनुभवणं म्हणजे कोणतीही गोष्ट आपण अनुभवतो तेव्हा ह्या सगळ्या 7 अवस्थेतून फिरतो आपण. 7 अवस्था क्षणात होतं आपल्याला माहितीच नाही. पण जेव्हा हे विश्वाची ही जशी परिस्थिती आहे, विश्वाची ह्या अवस्था जशा तशा आपल्या अवस्था आहेत. आपण असणारे असतो म्हणजे निर्गुण निराकार स्वरूप असतो. तिथे स्फुरण होतं म्हणजे जाणण्याच्या अवस्थेत येतो, म्हणजे व्यापण्याच्या अवस्थेत. तिथे आल्यानंतर आपण जेव्हा एखाद्या वस्तूला पाहतो, जसं मी आता तुमच्या सर्वांकडे पाहतो म्हणजे काय, ह्या जाणीवेने सगळ्यांना व्यापलं. पण व्यापल्यानंतर पुढे काय होतं, व्यापणातून ते काय आहे हे जाणतो आपण. नुसतं पाहिलं आणि झालं नाही. एखाद्या व्यक्तीला लांबून येताना पाहिलं, कोण आहे कळत नाही, पण व्यक्ती आहे, माणूस आहे कळतं. पण जवळ आल्यावर हा ही व्यक्ती आहे हे जाणलं. आता ह्या जाणण्यातून पुढे ती व्यक्तीच्या बद्दल जर आपल्या मनात विचार येतात, चांगला माणूस आहे, वाईट माणूस आहे, बरा आहे की वाईट आहे, हा सगळा विचार आपण करतो. तर तिथे ते चिंतन करणार. आणि त्या चिंतन करण्यातून मग पुढे कृती. म्हणजे आपल्या आवडीचा नसेल तर काय करतो आपण, बघितलं ना सगळं, जाऊन पुढे जाऊया, कृती झाली, करते. पण आवडीचं असेल लगेच मिठी मारायला तयार होतो, आहे ना. म्हणजे कृती होते आणि कृतीतून अनुभवतो काय, प्रेमाने केलास तर प्रेम अनुभवशील, द्वेषाने बघितलं तर द्वेष अनुभवतो, दुसरं काय नाही. जीवन असं चाललेलं आहे. म्हणून हे सगळं विश्व जे आहे त्या विश्व म्हणजे ब्रह्मांड आहे, हे परमेश्वराचं सगुण साकार रूप आहे. म्हणून प्रत्येक रूपाला नमस्कार करा असं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी सांगतात.
सर्वत्र नमस्कारी मज एका ते. सर्वांना नमस्कार, पण कोणाला नमस्कार करतोय? त्या परमेश्वराला नमस्कार होतोय. समोरच्याला बरं वाटेल, अरे नमस्कार करतो मला. तुम्ही समोरच्याला नमस्कारच करत नाही, तुम्ही नमस्कार करता ते परमेश्वराला करतात. हा जर बोध असेल तर तुमचा नमस्कार परमेश्वरापर्यंत पोहोचतो. नावापुरते असे आपण कधी कधी हात लावतो ना, असं जर करतो ना, त्याला काय अर्थ नसतो. कळलं ना? बरेच लोक ना येतात नमस्कार करताना, नमस्कार नमस्कार असं करतात. त्याला काही अर्थ नसतो. तिथे स्वरूपाला नमस्कार आहे. म्हणजे सतत स्वरूप स्मरण असतं, तेव्हा कोणत्याही रूपाशी तुम्ही संबंधित होत असतात, तेव्हा स्वरूपच स्वरूपाशी संबंधित होतो, हा बोध असला पाहिजे. आपणच आपल्याला पाहावे, आपणाचे आपण, म्हणजे खरं म्हणजे सर्वांना आपण पाहतो, ते आपणच आहोत हे पाहणं सुद्धा पाहावे आपणाचे आपण. सर्वत्र पाहताना आपण चैतन्य भावातून जर पाहायला लागलो, हे चैतन्य स्वरूप आहे, सर्व रूप चैतन्य स्वरूपाची आहेत. मग सर्व रूप चैतन्य स्वरूपाची असताना आपणच आपल्याला पाहत असतो, म्हणजे चैतन्य स्वरूपच चैतन्य स्वरूपाला पाहत. हा जर बोध असेल तर तो साधक त्या लेवलला पोचला, त्याला परमार्थ सिद्ध व्हायला लागतो. तुम्हाला होतो की नाही तुम्ही बघा, विचार करा. कारण हे सगळं अनुभवातून आपल्याला सुधारण्यासाठी हा सगळा अभ्यास करायचा आहे. लक्षात घ्या, परमार्थ हा सर्वात मोठा स्वार्थ साधण्याचा मार्ग आहे. आपण म्हणतो तो स्वार्थी आहे, तो स्वार्थी आहे. अरे पारमार्थिक माणूस सगळ्यात मोठा स्वार्थी का? स्वतःला सुधारण्यासाठी तो प्रयत्न, पाहणं त्याचं सुधारलं ना पाहिजे, आणि त्याच्यातून त्याला सुख शांती समाधान मिळेल. जोपर्यंत हे मिळत नाही तोपर्यंत त्याला शांती सुख समाधान मिळणार नाही. प्रत्येक ठिकाणी एक लक्षात ठेवायचं. म्हणून आपली प्रत्येक कृती ही स्वरूपातून असली पाहिजे, म्हणजे परमेश्वराच्या चिंतनातून असले पाहिजे. पाहणं परमेश्वराचं, पाहणं म्हणजे अनुभवणं. सगळ्या गोष्टी कोणतंही पाहिलं तरी ते परमेश्वराचं रूप आहे. परमेश्वरी ती चैतन्य, आपण परमेश्वर म्हणजे दुसऱ्या भाषेत चैतन्य स्वरूप, म्हणून जे जे आहे ते सगळं चैतन्य स्वरूपच आहे. प्रत्येक रूप पाहिल्यानंतर तो बोध सतत आपल्याकडे असलं ते चैतन्य स्वरूप आहे. नवरा ओरडत असला तरी ते चैतन्य स्वरूप आहे, म्हणून पहा शांतपणे सगळं शांत होतं ना. आणि बायको ओरडत असेल, नवरा शांत बसा, गपचूप बसा. म्हणजे पाहणं कसं करावं ते मी सांगतो तुम्हाला. तर करायचं की नाही करायचं तुम्ही ठरवा. कोणी काही बोलेल, हा असा कसा बोलतो, असं कधी कधी वाटतं ना. आपल्या अगदी जवळच्या माणसा, सगळ्यात वाद कुठे असतात, भांडण म्हणजे जवळच्या माणसाशी. आणि तो जवळचा माणूस लांब फेकावा असं वाटतं अशा वेळेला ना, त्याला जवळच घ्यायचं नाही असंही वाटतं. का असं वाटतं? कारण तिथे आपलं पाहणं बिघडलेलं आहे. म्हणून समोरचा माणूस कसाही वागो, तुझं पाहणं पाहिजे. ती सगळी परमेश्वरची रूप आहेत प्रत्येक ठिकाणी. म्हणून कोणी कसाही वागो, तो असा वागला म्हणजे मी असं वागलं पाहिजे नाही. प्रत्येकाचं भलं व्हावं, कारण ते सगळं परमेश्वराचीच रूप आहेत आणि परमेश्वरी रूप आहेत. म्हणून हा चैतन्य भाव आपल्याला जर प्रगट झाला की हे सगळं चैतन्य स्वरूपाची रूप आहेत, म्हणून मी म्हणणारं सुद्धा चैतन्य स्वरूप आहे, आणि जे जे दिसतं ते पण चैतन्य स्वरूप आहे. दिसेना जगी तेची शोधून पाहे, बरे पाहता गुजते तेच आहे. रामदास स्वामींनी काय काय छोटे शब्दात सांगितलेलं आहे की दिसेना जगी, जे हे निर्गुण स्वरूप जगामध्ये दिसत नाही, दिसेना जगी तेची शोधून पाहे, तेच त्याला शोधायचं आहे. कसे पाहशील? बरे पाहता गुह्यते तेच आहे. बरे पाहताय, बरं पाहणं, बरव पाहणं आलं पाहिजे आपल्याला. बरव, बरव शब्द वापरतो संत बऱ्याच वेळा, की हे जे पाहणं सुधारलं, शुद्ध झालं, की ही सगळं आपली नजरच शुद्ध झाली, की जे आहे ते सगळं चैतन्य स्वरूपाचंच पाहणं आहे. आणि हे जेव्हा चैतन्य स्वरूपाचं पाहणं पाहायला लागला की सगळीकडे चैतन्य स्वरूपच दिसतं. म्हणून एका बाजूने सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे पाहणं, आणि दुसऱ्या बाजूने मी आहे जे वाटत असतं ते चैतन्य स्वरूप मी म्हणतं, हा भाव असला पाहिजे. म्हणून सर्व देवदेवतांची पूजा म्हणजे कोणाची पूजा आहे? सर्व रूपांची पूजा. फक्त देवळात देवीची पूजा केली की मी खूप मोठी पूजा केली असं सर्वजण माणसं वाटतात. काय बरोबर आहे, चालेल, त्यांची भावना तशी असते. पण खरं कसं असलं, प्रत्येक रूपाचं त्याचं बल व्हावं ही भावना म्हणजेच पूजन. तिथे काय फुलं बिलं दिली पाहिजे नाही. फुलं संपून झाली, किती फुलं देणार सगळ्यांना? जो येईल त्याला फुलं देत गेला तर काय होईल?
लोक घाबरतील, फुलं कशाला देतोय. तुम्ही जा बघा, ट्रेनमध्ये जाताय स्टेशनवर एकेकाला असं फुल द्यायला लागा. डोकं घरखर आहे, काय म्हणतोय काय होतंय. कारण हे असं लोकांकडनं असल्या गोष्टी अपेक्षित नसतात ना, आपल्याला असं वाटतं काय हे करतात. पण तसं केलं तर सगळे लोक तुम्हाला फुलवाला म्हणून अरे हे फुल देणारी व्यक्ती आहे असं होईल. पण त्याचा आनंद होईल. परत लक्षात ठेवा, त्याचा फायदे होतील खूप, पण फुलं भरपूर घेऊन जावे लागतील. पण मनापासून सर्वांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं. जिथे बघाल तिथे त्याचं भलं होऊ दे, जो दिसेल त्याचं भलं होऊ दे, भलं होऊ दे, भलं होऊ दे. जेव्हा हा विचार येतो, का? कारण ते चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक रूप हे चैतन्य स्वरूपाचं आहे. ह्या चैतन्य स्वरूपच आतून बाहेरून तेच आहे, दुसरं काहीच नाही. रूप आकाराला आलं म्हणून ते दिसतं. म्हणजे बर्फ आहे आणि पाणी आहे. आता बर्फ वेडावाकडा आकाराचा असला तरी आपल्याला माहिती आहे ते पाण्याचा बर्फ आहे. आपण म्हणतो बर्फाचं पाणी. आपण म्हणतो बर्फाचं पाणी पिऊ नको. अरे बर्फाचं पाणी नाही, पाण्याचा बर्फ आहे. कळलं ना? स्वरूप पाणी आणि बर्फ हे रूप. तसं हे सगळं चैतन्य स्वरूपाच्या अथांग सागरामध्ये. अथांग सागर कुठे आहे? तो अवतीभोवती आहे आपला, कुठे नाही असं नाही. आकाश जसं आपल्या अवतीभोवती आहे, म्हणजे आपली पृथ्वी एवढीशी आहे बघा, हे ग्रहतारे एवढीशी आहेत आणि हे सगळे फिरतात. विचार करा कसं आहे. हे सगळं जे आपलं फिरतंय म्हणजे त्या पृथ्वीवर आपण, म्हणजे पृथ्वीवर आपणही फिरतो आणि हे सगळं कुठे फिरतो? अवकाशामध्ये, पोकळीमध्ये. हे जे सगळं अवकाशामध्ये पाहिलं, त्या अवकाशालाही व्यापलेलं जे आहे ते याला म्हणतात स्वरूप. म्हणून भूताकाश, भूताकाश म्हणजे ही पोकळी आपल्या अवतीभोवती सगळी ग्रह तारे आणि आपण आहोत त्याच्यात फिरतो आहोत. म्हणजे आतून बाहेरून त्याच्याशिवाय दुसरं काय. जसं पाण्यात मासा, तसं चैतन्य स्वरूपात आपण आहोत, त्याच्यापासून वेगळे नाहीत. म्हणून परमेश्वराला शोधायला जायचं गरज नाही. जिथे आहे तिथे, जिथे मी म्हणतो तिथेही तोच आहे आणि जिथे जिथे पाहतो तेथेही तेच आहे. दिसे ते तू पाहे, परी वळख दृष्ट्यासी वळोनी, असंच आहे ना. दिसे ते तू पाहे, परी वळख दृष्ट्यासी वळोनी, असे ते सत्यत्वे सहज सुखमय वृत्ती त्यजुनी. ते वृत्ती गेली पाहिजे, म्हणजे मी पण गेलं पाहिजे. दिसे भासे सारे तुझवरती, तू न दिससी, तुला तू लक्षाया सहज समजानेच. असं आहे ते कोणा चैतन्य स्वरूपी स्वरूपाची व्हावीसाठी खूप काही करावं लागत नाही. आहे त्याला काय वेगळं काय करायला लागणार. आता बघा, एखादा इन्स्पेक्टर आहे, त्याला परत सांगावं लागतं मी इन्स्पेक्टर आहे म्हणून ना. त्याचे कपडे बिपडे त्याचा स्वरूप बघितलं कळतं, अरे इन्स्पेक्टर आहे. पण तो म्हणा मी इन्स्पेक्टर आहे, मी इन्स्पेक्टर. तर म्हणा का डोकं काय फिरलं काय, तर आहे तर आहे, सांगायचं काय. तसं आपण चैतन्य स्वरूपच आहोत खरं सांगायचं. चैतन्य स्वरूपातून वागायला लागा बस, बाकी सांगायची काही गरज नाही. पण तेवढं जमायला होत नाही म्हणून अभ्यास करायला पाहिजे. म्हणून साधना ही करावी लागते. साधनेतून हे सगळं शक्य होतं. संतांनी सगळ्यांनी साधना सांगितली किंवा स्वरूप चिंतन, चिंतन साधना किंवा आपल्या सद्गुरूंनी जी सांगितलेली आहे दिव्य साधना, ह्या साधना ह्या अवस्थेची म्हणजे मूळ स्वरूपाला अनुभवण्याची युक्ती आहे. म्हणून साधनेतून जेव्हा आपण अत्यंत निवांत होतो, शांत होतो, केवळ असणेपणाने असतो तेव्हा. आता ही ज्याला अवस्था निर्माण होते त्याच्याकडे जे असतं ते सहज दिसणे असते. म्हणजे सहज देव असतची असे, सायासे फुटे ना असे. म्हणून सहज सांडुनी सायासे पडोचे नाही. सहज सहज तो स्मरण दिसणं म्हणजे काय? सहज स्मरण आहे, काय आहे ना, त्याला काय आणखी बघायचं वेगळं. ते कोणाला जमतं? संतांना. त्यांना सद्गुरू म्हणतात. ज्यांना जे सहज जमतं त्यांना कळतं, सगळे आहे ते माहिती आहे त्यांना. पण आपण म्हणतो तो बघा कसा करतो, तो बघा कोणत्या धर्माचा, तो बघा जात्या काढण्या, असं म्हणतो ना. कोणत्या पार्टीचा, हल्ली पार्ट्या पण आहेत ना मोठ्या. की इथे भेदभाव सहज होतो आपल्याकडे, पण तेच जर चैतन्य भाव असला तर तो भेदभाव वाचला जातो. म्हणून अगदी छोट्या छोट्या गोष्टीत पण जे भेदभाव आपण करतो त्याच्यातून दुःखद निर्माण होतं, द्वेष निर्माण. तिथे कर्म चुकतं सगळ्यात महत्त्वाचं. ज्याच्याकडे हे ज्ञान आहे त्याचं कर्म, तो त्या कर्म बरोबर झालं तर त्याला अनुभव चांगला येतो. शेवटी भोग आपण म्हणतो त्याचे भोग भोगतोय असं म्हणतो ना कोण कोण. तर त्याचा परिणामाचा अनुभव त्याला येतो. म्हणून हा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. आणि म्हणून परमेश्वरी शक्ती आणि आपण वेगळे नाहीत.
परमेश्वराला शोधायचं तर कुठे बाहेर धावायची गरज नाही, असं संत समज. तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलासी, असं जे संतांचा अर्थ तो आहे. खूप बोलण्यासारखं आहे. पण एवढंच एक लक्षात ठेवायचं की मी म्हणणारं तत्व ते चैतन्य स्वरूप आहे, तीच परमेश्वरी शक्ती आहे. सर्वत्र जिथे जिथे पाहाल तेथे तेथे एकच लक्षात आलं की प्रत्येक रूप हे चैतन्य स्वरूपाचंच आहे. मी पण चैतन्य स्वरूपाचं रूप आहे, समोरचंही चैतन्य स्वरूप, आणि ही सगळी चैतन्य स्वरूपाची रूप आहे. त्या चैतन्याच्या सागरात आहेत, काही काळ राहणार आहेत, काही काळाने जाणार आहेत. आणि हे सगळं आपल्याला लक्षात घेऊन जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आपलेपणाची असलेली, प्रेमाची असली पाहिजे, कृतज्ञतेची असली पाहिजे, सर्वांचं भलं होण्याची असली पाहिजे. आणि असं ज्यावेळेस ती अवस्था असते तेव्हा खरा परमार्थ सिद्ध होतो. आणि हा सिद्ध सर्वांचा हो, अशी सद्गुरुचरणी प्रार्थना. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.